नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यादान अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नुकतंच आयोगानं आज जाहिरात टाकलेली आहे, म्हणजे ग्रुप सीची. बऱ्याच दिवसापासून ग्रुप बीचा जो पेपर आहे तर तो ग्रुप बीचा पेपर हा थोडा पुढे गेला होता. म्हणजे आपल्याला सर्वांना माहीत आहे, महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आणि मग त्याच्यामुळे राज्यसेवेचा जो पेपर आहे तो ग्रुप बीच्या ज्या दिवशी पेपर होता त्या दिवशी दिला गेला होता आणि ग्रुप बीची जी डेट आहे ती पण काही जाहीर केलेली नव्हती. मग आता आज आयोगाने काय केलेलं आहे, आज 6 तारीख आहे आणि आज आयोगाने ग्रुप बीची डेटही जाहीर केली आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळेजण एका जाहिरातीची खूप मोठ्या प्रमाणावर वाट बघत होते, ती म्हणजे ग्रुप सीची जाहिरात. किती जागेची जाहिरात आहे, ही जाहिरात, त्याच्यामध्ये फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत, दुसरं त्याला अटी काय आहेत, वयोमर्यादा कशी आहे, त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता कशी आहे आणि हा फॉर्म कसा भरायचा याबद्दलची डिटेल माहिती आपल्याला आपल्या लेक्चरमध्ये बघायची आहे. ओके, तर सगळ्यात पहिले आपण डेट्स बघूयात की आता आयोगानं ज्या इथून पुढच्या म्हणजे 2025च्या एमपीएससीच्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत, म्हणजे एका वर्षामध्ये एमपीएससीच्या 3 परीक्षा होत असतात. एक आहे राज्यसेवेचा पेपर, दुसरा आहे ग्रुप बीचा आणि तिसरा आहे ग्रुप सीचा. असे 3 पेपर एका वर्षात होत असतात. या तिन्ही परीक्षा येणाऱ्या डिसेंबर म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अशा 3 महिन्यामध्ये होणार आहेत. म्हणजेच येणारे 90 दिवस हे तुमच्यासाठी, अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ज्यांनी वर्षभर खूप चांगला अभ्यास केला, खूप मेहनत केली, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही येणारे 90 दिवस, याच्यातला एक दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आणि मग आपल्याला ह्या 90 दिवसामध्ये कोणत्या कोणत्या परीक्षा होणार आहेत एमपीएससीच्या, म्हणजे वर्षभराच्या सर्व परीक्षा आणि त्याच्यानंतर ग्रुप सीची जी जाहिरात आता आलेली आहे त्याचा फॉर्म कसा भरायचा, त्याच्या अटी, त्याच्या पात्रता याबद्दलची डिटेल माहिती आपल्याला आपल्या सर्व लेक्चरमध्ये बघायची आहे. सगळ्यात अगोदर या 3 परीक्षा आणि त्याच्यासाठी जे दिवस आहेत ते कुठले आहेत आपल्याला माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथे जर आपण बघितलं, या ठिकाणी पहिली जी आहे ह्याच्यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025, म्हणजेच काय की 2025ची जी राज्यसेवा आहे आता ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणार आहे. आतापर्यंत जी परीक्षा होती ती ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची होती. ही जी परीक्षा आहे 2025ची राज्यसेवेची पूर्व परीक्षा, ज्याची तारीख आता पुढे गेली होती, त्याचं कारण महाराष्ट्रात आपल्या सर्वांना माहिती आहे खूप मोठा पडलेला पाऊस. ठीक आहे, तर ह्या परीक्षेची जी तारीख आहे तर ती 9 नोव्हेंबर, जी आयोगानं ऑलरेडी अगोदर डिक्लेअर केली होती. याच्यासाठी किती दिवस राहिलेत, तर साधारणतः 33 दिवस राहिलेले आहेत आजपासून, लक्षात ठेवा. या परीक्षेसाठी नक्कीच आहे, जे काही 40-45 दिवस मिळाले या दिवसामध्ये रिव्हिजन करणं गरजेचं आहे. या दिवसामध्ये अजून आत्मचिंतन करणं आवश्यक आहे. जिथे जिथे तुमचे पॉईंट राहिलेले आहेत, ज्या ज्या परीक्षेला तुम्हाला जिथे जिथे अडचणीचे पॉईंट वाटतात त्याच्या शॉर्ट नोट्स प्रिपेअर करणं, करंट अजून वाचणं, ह्याच्यासाठी हे दिवस तुमच्यासाठी सर्वांसाठी बोनस दिवस आहेत. म्हणजेच राज्यसभेची जी डेट आहे, जी आयोगानं डिक्लेअर केली ती डेट आहे आपल्या सर्वांनी समजून घेणं, ती म्हणजे 9 नोव्हेंबर. दुसरं बघा, याच्यामध्ये महाराष्ट्र गट ब राजपत्रित म्हणजेच आपली कंबाईनची, आता कंबाईनच्या 2 परीक्षा असतात, एक ग्रुप बीची परीक्षा आणि दुसरी ग्रुप सीची परीक्षा. ही बीची आहे आणि ही सीची परीक्षा आहे. आता बीची जी परीक्षा आहे याची तारीख अजून आयोगाने डिक्लेअर केली नव्हती, परंतु आजच्या दिवशी एकतर बीची तारीख डिक्लेअर केलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सीची पूर्ण जाहिरात आणि परीक्षेची तारीख सुद्धा आज डिक्लेअर केलेली आहे. मग इथे बीची जी तारीख डिक्लेअर केलेली आहे ती 21 डिसेंबर 2025, खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे 25ची परीक्षा 25लाच होते, पण त्याची तारीख आहे 21 डिसेंबर. बघा, राज्यसेवा नोव्हेंबरमध्ये, बी ही डिसेंबरमध्ये आहे आणि सी इथे महाराष्ट्र गट क, हे जे आहे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025, ही जी जाहिरात आहे ती 4 जानेवारीला होणार आहे. म्हणजे ही जाहिरात आलेली आहे आणि ही परीक्षा 4 जानेवारीला होणार आहे. यामध्ये जवळपास 90 दिवस आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. 90 दिवस. आणि या परीक्षेसाठी किती दिवस पाहायला मिळतात, जवळपास आपल्याला 77 दिवस त्यामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, तर ही गोष्ट इथं आपण थोडीशी समजून घेणं आवश्यक आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की ह्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत, इथे जर आपण बघितलं तर 33 दिवसावर राज्यसेवेची आहे, 77 दिवसावर ग्रुप बीची आहे आणि इथे तर ग्रुप सीसाठी 90 दिवस आहेत. म्हणजे 90 दिवस हा खूप चांगला कालावधी आहे. नक्कीच अभ्यासामध्ये सुधारणा करता येऊ शकतात, अनेक विषय आपल्याला झपाट्याने वाचता येऊ शकतात, रिव्हिजन करता येऊ शकतात.
90 दिवसाचा पिरियड हा खूप महत्त्वाचा, अतिशय मौल्यवान पिरियड असणार आहे. बाकी सगळं वर्ष एकीकडे आणि हे 90 दिवस खूप महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. आता मग आपल्याला या व्हिडिओमध्ये एकतर सगळ्यात पहिल्या टप्प्यात आपण परीक्षा कुठल्या आणि जाहिराती, त्यामध्ये त्याचे डेट्स हे आपण बघितलेले आहेत. हे नुकतेच लॉन्च झालेले आहेत. आता आपल्याला ग्रुप सीची जी जाहिरात आहे, ही ग्रुप सीची जाहिरात डिटेल बघायची आहे. मग आपण यामध्ये बघूयात. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही ग्रुप सीची जाहिरात आहे 2025 ची. आज ही जाहिरात आलेली आहे आणि ग्रुप सीचा जो पेपर आहे, हा पेपर 4 जानेवारीला होणार आहे, 4 जानेवारी 2026 ला. ठीक आहे, तर याची जाहिरात आजच डिक्लेअर झालेली आहे. इथून पुढच्या याचे फॉर्म आपण कधीपासून भरू शकतो, कधीपर्यंत, याच्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण बघूयात. आता ग्रुप सीची जी जाहिरात आहे, या जाहिरातीची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये डिटेल बघूयात. आता इथे बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की संवर्ग म्हणजे पदं कुठली कुठली आहेत जे ग्रुप सीची आहे, जे एमपीएससीची जाहिरात आता नुकतीच आलेली आहे. त्याच्यात पदं पहिला आहे उद्योग निरीक्षक, त्याच्यानंतर तांत्रिक म्हणजे टेक्निकल असिस्टंट आपण त्याला म्हणतो, त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क, असे हे 4 पदं आहेत. म्हणजे उद्योग निरीक्षक, त्याच्यानंतर टेक्निकल असिस्टंट, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक, हे असे 4 पदं आपल्याला पाहायला मिळतात. ह्या 4 पदाची जाहिरात आहे. एकूण सगळे पदं हे 938 आहेत टोटल. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर पदं आपण म्हणले तर लिपिकचे आहेत, हे लिपिकचे 852 पदं आहेत. या ठिकाणी कर सहाय्यकची जी पदं आहेत तर ती 73 आहेत. त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्यकची जी 4 पदं आहेत आणि उद्योग निरीक्षकची 9 पदं आहेत. आता ठीक आहे, बऱ्याच जणांचं प्रश्न असेल की सर जागा इतक्याच राहतील का, अजून वाढतील का? एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढे आपल्याला एक नोटिफिकेशन मधलाच एक पॉईंट बघायचा आहे. पूर्व परीक्षेचा जोपर्यंत निकाल लागत नाही, मी पुन्हा एकदा रिपीट सांगतो, पूर्व परीक्षेचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आयोग जागेमध्ये वाढ करू शकतं. शासन काय करतं, शासन मागणी पत्र पाठवतं. मग त्या ठिकाणी मागणी पत्र पाठवल्याच्या नंतर आयोग जागामध्ये ऍड करत असतं, पण नियम असतो पूर्व परीक्षेच्या निकालाच्या अगोदर. त्यामुळे हे ज्या जागा दिलेल्या आहेत ह्या जागेमध्ये वाढ होऊ शकते किंवा इव्हन या ठिकाणी याच जागा असतील असं नाही, ह्याच्यामध्ये वाढ आयोग नेहमी करत असतं, हे लक्षात ठेवा. म्हणून लेक्चरच्या सुरुवातीलाच मी सर्वप्रथम सांगतो या व्हिडिओच्या की यामध्ये या जागा अशा आहेत आणि त्याच्यात अजूनही वाढ खूप मोठ्या प्रमाणावर होऊ शकते, असं त्यामध्ये अंदाज व्यक्त केलेला आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आता हे जे उद्योग निरीक्षक आहे विभाग, ऊर्जा आणि कामगार विभागात उद्योग निरीक्षक त्यांना पाहिजे. वित्त विभागामध्ये त्या ठिकाणी तांत्रिक सहाय्यक पाहिजे, कर सहाय्यक वित्त विभागातच पाहिजेत. आणि त्या ठिकाणी प्रशासकीय आणि महाराष्ट्रातील जिथं जिथं महत्त्वाचे विभाग आहेत त्या ठिकाणी लिपिक व टंकलेखकची ही त्यामध्ये पदं आहेत. ठीक आहे, अशा 4 पदं म्हणजेच ग्रुप सी साठी ही जाहिरात आलेली आहे. ठीक, याच्यामध्ये जर आपण बघितलं, संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाद्वारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराकडून दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. तरी अजून आयोगाने ग्रुप सीची मेन्स डिक्लेअर केली नाही, पूर्व परीक्षेनंतर ती डिक्लेअर केली जाईल असं इथं स्पष्ट सांगितलेलं आहे. ठीक आहे, अर्ज आता सुरू झालेले आहेत. हे सगळे अर्ज ऑनलाईन प्रक्रियेद्वारे मागवण्यात येत आहेत. आजपासून याची सुरू झालेली आहे. इथं दिलंय बघा, उद्यापासून अर्ज आपल्याला दाखल करू शकतो आपण. इथं लक्षात ठेवा, अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे 7 ऑक्टोबर 2025, म्हणजे साधारणतः 14 म्हणजे 2 वाजल्यापासून, उद्या दुपारी 2 वाजल्यापासून 27 ऑक्टोबर साधारणतः 12 वाजेपर्यंत. म्हणजे हे जे ग्रुप सीची जाहिरात आहे त्याच्यासाठी अर्ज उद्या दुपारी 2 वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि 27 तारखेपर्यंत तो अर्ज असणार आहे. म्हणजे अर्ज भरण्यासाठी सगळ्यांना 20 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. किती दिवसाचा, तर 20 दिवसाचा कालावधी. मला असं वाटतं की सगळ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. उद्यापासून सुरू होत आहे, 2-3 दिवस त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत आपण त्याची लिस्ट तर बघूया. पण सगळ्यात अगोदर मला एक गोष्ट सांगायची आहे की सगळ्यात जास्तीत जास्त लवकर, म्हणजे आता सुरू झाले 7 तारखेला, 10-11 तारखेपर्यंत फॉर्म भरून घ्या. कारण पुणेसारखे सेंटर्स हे संपत आहेत, मग त्या ठिकाणी नगर आणि मग इकडे तिकडे जावं लागतं. त्यामुळे तुम्हाला सेंटर परत आयोग चान्स देत नाही. म्हणून गरज आहे ती अगोदर त्या ठिकाणी फॉर्म भरायची. तरी सुरू होतंय उद्या दुपारी 2 वाजल्यापासून हे फॉर्म सुरू होणार आहेत आणि त्यानंतर त्या ठिकाणी 27 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत हे फॉर्म असणार आहेत. आता ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचा तुम्हाला 27 तारखेला त्या ठिकाणी हे बघा, अर्ज भरण्याचा आणि ऑनलाईन शुल्क पाठवण्याचा डेट एकच दिलेला आहे. स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे तुम्ही जर चलन काढला असेल, तुम्हाला SBI मध्ये भरायचं तर 29 ऑक्टोबर त्यामध्ये दिलेली आहे आणि तो अंतिम दिनांक आहे 30 ऑक्टोबरचा. चलन तुम्ही 29 पर्यंत काढू शकता
पण भरू शकतात 30 तारखेपर्यंत. अशी ही सगळी जाहिरात आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं, टोटल ग्रुप सी साठी जे पदं आहेत तर हे चार प्रकारची सगळी पदं आहेत. त्याच्यानंतर किती पदांसाठी जाहिरात आहे तर 938. अजूनही पदं वाढू शकतात, 100% वाढू शकतात. आपण आता पुढच्या PDF मध्ये बघूयात की आयोगाने ही जी PDF दिलेली आहे 22 पानांची, या PDF मध्ये एका पॉईंटमध्ये आयोगाने दिलेले आहे की जागा यापुढे वाढू शकतात, असं आयोगानं स्पष्ट सांगितलेलं आहे. क्लिअर. पुढे मग ह्याचं जे तारीख आहे ते उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. तर ती दुपारी 2 वाजल्यापासून सुरुवात आहे. 27 तारीख लास्ट आहे, म्हणजे 7 तारीख ते 27 तारीख अशी ही त्यामध्ये जाहिरात आहे. ठीक आहे. अशी फॉर्म भरायची डेट आहे. 27 तारीख ही लास्ट आहे, उद्यापासून ही डेट सुरू होत आहे. ठीक आहे. यानंतर मी जो तुम्हाला पॉईंट सांगत होतो तो पॉईंट आपण थोडासा समजून घेऊ. आता बघा, हा जो पॉईंट आहे याच्यामध्ये तुम्ही या PDF मधला 4.2 नंबरचा पॉईंट मी एकदा वाचून दाखवतो तुम्हाला. हा जो 4.2 नंबरचा पॉईंट आहे, तसं सांगितलंय प्रस्तुत परीक्षेतून भरण्यात येणाऱ्या, तुम्ही जर ही PDF मी शेअर पण करेल, आपला जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्टिव्ह मध्ये मी PDF शेअर करेल. इथे सरळ सरळ सांगितलं आहे की प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणारी जी विविध संवर्गातली जी पदं आहेत जाहिरातीमध्ये, इथे एक गोष्ट स्पष्ट सांगितलेली बघा, निकाल अंतिम पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित मागणी पत्राद्वारे प्राप्त जागा वाढण्याची शक्यता दिलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो, मी ही PDF शेअर करतो. या PDF मधला 4.2 नंबरचा पॉईंट तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये असं सांगितलंय, पूर्व परीक्षेच्या निकालाच्या अगोदर जागा वाढू शकतात. जसं आयोग मागणी पत्र पाठवेल त्यानुसार त्या ठिकाणी म्हणजे शासन आयोगाला मागणी पत्र पाठवेल त्यानुसार आयोग त्याच्यामध्ये बदल करेल, जागेमध्ये वाढ करेल, असं इथं स्पष्ट दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं खेळाडूचं त्यांनी दिलेलं आहे. इथे जर आपण बघितलं त्या ठिकाणी मग ह्या सगळा पूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. दिव्यांग प्रमाणपत्र असेल, अनाथ आरक्षण सुद्धा इथे दिलेलं आहे. हे जे अनाथ आरक्षण आहे हे आपण थोडंसं नीट समजून घेणं आवश्यक आहे. इथे दिलंय अनाथ आरक्षणाचं आहे महिला बालविकास विभागाचं जे पत्रक आहे त्यानुसार हे अनाथ आरक्षण दिलं जाईल. जे शासनाचं पत्रक आहे त्यानुसार हे अनाथ आरक्षण सुद्धा यामध्ये दिलं जाणार आहे. ठीक आहे. दुसरी शेवटच्या टप्प्यात दिलेला आहे उद्योग निरीक्षक, त्याच्यासाठी ग्रेड पे आणि वेतन स्तर हे सुद्धा इथे दिलेलं आहे. ठीक आहे. काही गोष्टी आपण महत्त्वाच्या पाहत पुढे जाणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं बघा, वयोमर्यादा. ठीक आहे. अनेक जण ह्याच्यावर प्रश्न विचारतात की सर माझं वय एवढं आहे आणि मग मी त्याला बसेल का किंवा काय आहे, तर हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तुम्ही जर 6 नंबरचा पॉईंट जर त्या PDF मध्ये बघितला तर त्याच्यामध्ये पात्रतेच्या संदर्भात दिलेलं आहे. आता काय काय पात्रता लागते ह्या पदासाठी हे सुद्धा समजून घेणं खूप आवश्यक आहे. जी वयोमर्यादा आहे हे बघा, ओपनसाठी सगळीकडे जी वयोमर्यादा आहे ती 38 आहे. ओपनसाठी जी सगळीकडे वयोमर्यादा आपण जर पाहिली तर ती त्या ठिकाणी 38 आहे, लक्षात ठेवा. आणि कमीत कमी जी वयोमर्यादा, लक्षात ठेवा, कमीत कमी वयोमर्यादा 19 आहे सगळीकडे. फक्त कर सहाय्यक टॅक्स असिस्टंटसाठी कमीत कमी वयोमर्यादा 18 आहे, बाकी सगळ्यांकडे 19 आहे. थोडासा हा पॉईंट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. बरेचसे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असतात, त्यांचे 18 वर्ष पूर्ण झालेले असतात, परंतु 19 वर्ष तुमचं वय पाहिजे हे लक्षात ठेवा. या 3 साठी उद्योग, तांत्रिक आणि त्याच्यानंतर 18 वर्ष म्हणजे टॅक्स असिस्टंटसाठी 1 वर्षाची त्यांनी सूट दिलेली आहे कमीत कमी. याच्यासाठी 18 वर्ष दिलेलं आहे. ज्यांचा वयाचा विषय आहे तो तुमचा तिथेच क्लिअर होऊ शकतो. पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट त्याच्यामध्ये दिले, जास्तीत जास्त 38 सगळ्यांसाठी 38 दिले, पण हे ओपनसाठी दिलेलं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कॅटेगरी, खेळाडू, त्यानंतर इथं जर तुम्ही विविध खेळाडू असेल, कॅटेगरी असेल, या सगळ्यांसाठी जर तुम्ही बघितलं तर ही 43च आहे सगळ्यांसाठी. म्हणजे 38 असेल ओपनसाठी, कॅटेगरी खेळाडू 43. तुम्हाला 43 वर्षापर्यंत ही परीक्षा देता येऊ शकते. कुठल्याही MPSCचं तसंच आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पण इथे महत्त्वाचं आहे की माजी सैनिकांसाठीचं कसं आहे, हा पण एक विषय होतो की माजी सैनिकांचा पण समजत नाही की वय, त्यांचं कॅल्क्युलेशन हे वेगळं असतं. इथे त्यांनी सरळ सरळ दिलेलं आहे. माजी सैनिक जर ओपनमध्ये असतील त्याच्यामध्ये पण कॅटेगरी दिलेल्या आहेत, लक्षात ठेवा. माजी सैनिक जर त्यामध्ये दिलेले आहेत
ओपनमध्ये असतील तर उद्योग निरीक्षक म्हणजे सगळ्यांसाठी 38 वर्ष सेवा, 38 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष, म्हणजे 38 प्लस सेवा कालावधी प्लस 3 असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे 38 सेवा कालावधी प्लस 3 वर्ष असं त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. 38 सेवा कालावधी प्लस 3 सगळ्यांमध्ये हेच दिलेलं आहे. पण कॅटेगरीमध्ये असेल, तुमची जर कॅटेगरी असेल एक सर्व्हिसमॅन, बरोबर, आपले अनेक विद्यार्थी एक सर्व्हिसमॅनचे आहेत, एक सर्व्हिसमॅन आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये 38 सेवा कालावधी प्लस 3 वर्ष असं आहे. इथे 43 प्लस सेवा कालावधी 3 वर्ष हे कॅटेगरी वाईज दिलेलं आहे. हे सगळ्यांना तसंच दिलेलं आहे बघा त्यांनी. ठीक आहे. दिव्यांगासाठी 45 हे आहे. जर दिव्यांग सर्टिफिकेट असेल तर 45 वर्षापर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता. म्हणजे आपण याच्यामध्ये जी वयोमर्यादा आहे ही आपण बघितली सगळ्यांमध्ये. म्हणजे ओपनमध्ये जास्तीत जास्त 38 पर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता, कॅटेगरीमध्ये 43 पर्यंत परीक्षा देऊ शकता. एक सर्व्हिसमॅन असेल तर 38 तुमचा सेवा कालावधी आणि प्लस 3 वर्ष असं त्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी, हे लक्षात ठेवा. इथे जर तुम्ही बघितलं, जर तुम्ही कॅटेगरी असेल तर कॅटेगरीमध्ये सुद्धा 43 आहे, त्याच्यानंतर सेवा कालावधी आहे आणि त्याच्यानंतर 3 वर्ष आहे. हे आपण त्यामध्ये बघू शकता. याच्यामध्ये 6 नंबरचा पॉईंट आहे, हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर या परीक्षेसाठी असलेली पात्रता हे सुद्धा आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. या परीक्षेसाठी काय पात्रता दिलेली आहे, तर हे जे पद आहेत त्या पदानुसार ह्याची पात्रता आहे. कोणतं पद आहे त्याची पात्रता काय ते आपण समजून घेणं आवश्यक आहे. बघा, यामध्ये जर बघितलं, उद्योग निरीक्षकसाठी जर दिला असेल तर तुम्हाला एक तर मान्यता एक तर सरळ तुम्हाला पदवी लागते, याचा तो विषय आहेच आहे. उद्योग निरीक्षक घटक शैक्षणिक अर्हता काय पाहिजे, एकतर तुम्हाला या ठिकाणी संवैधानिक म्हणजे अभियांत्रिकीमधील त्या ठिकाणी पदवी पाहिजे किंवा तिथे विज्ञान शाखेची पदवी पाहिजे. लक्षात ठेवा, इथे उद्योग निरीक्षकचे जे पद आहेत ते 1, 2 आणि त्याच्यानंतर 3 लक्षात ठेवा. म्हणजे इथे दिलेलं पहिलं सांगितलेलं आहे पात्रतेमध्ये उद्योग निरीक्षकसाठीची पात्रता त्यामध्ये दिलेली आहे. पहिलं दिले तुम्हाला कुठली तरी पदवी पाहिजे. दुसरं त्याच्यामध्ये दिलेलं आहे की तुम्हाला सायन्स शाखेतली पदवी पाहिजे. तिसरं दिलेलं आहे पदवीच्या, आता हा एक प्रश्न, आपले अनेक विद्यार्थी आहेत, पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात का, तर हो. ह्याच्यामध्ये दिलं तुमचं सेकंड इयर कंप्लीट असेल आणि तुम्ही थर्ड इयरला गेला असाल तर तुम्ही परीक्षा ती देऊ शकता. ह्याच्यामध्ये हा पॉईंट एकदा तुम्ही त्या PDF मध्ये वाचून घ्या. मी तुम्हाला सोपा करून सांगतो. इथे सांगितले की पदवीच्या शेवटच्या वर्षाला परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्यासाठी पात्र असतील, परंतु मुख्य परीक्षेकरता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी आवश्यक अर्ज साधित दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, तुम्ही जर ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असाल तर ही परीक्षा देऊ शकता, हा अर्ज भरू शकता. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, ही परीक्षा दिल्याच्या नंतर याचा पूर्व परीक्षा तुम्ही देऊ शकता, पण मेन्सला देताना तुम्हाला थर्ड इयर फिफ्थ इयरचं सर्टिफिकेट लागणार आहे, इथं स्पष्ट आहे. म्हणून जी मुलं, आपले अनेक विद्यार्थी, आपल्या विद्याधन अकॅडमी, हडपसर, MPSC याच्यामध्ये अनेक विद्यार्थी पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे. मला आनंद आहे की आपला एकमेव असा क्लास आहे की फायनल इयरला असताना ग्रुप Cची मागच्या 5-6 विद्यार्थ्यांनी मेन्स दिलेली आहे. तर याच नियमाआधारे दिलेली आहे. आणि अजून एक गोष्ट मला त्याच्यामध्ये सांगण्यात आनंद आहे की ही मुलं फायनल इयर इकडे कंप्लीट करतानाच इकडे पोस्ट घेतील, असे सुद्धा आपल्या अकॅडमीचं त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत. ही एक आपल्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रातले तमाम सर्व विद्यार्थी, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर या ठिकाणी तुमचं सेकंड इयर कंप्लीट असेल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता, याचा अर्ज भरू शकता. आयोगानं सरळ या पॉईंटमध्ये ही गोष्ट दिलेली आहे. तुम्ही हा अर्ज भरू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पूर्व परीक्षा देऊ शकता. मुख्य परीक्षा देण्याच्या अगोदर त्या ठिकाणी तुम्ही हे पूर्णपणे तुमचं ग्रॅज्युएशन होणं आवश्यक आहे, ही मात्र अट त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. पुढे मराठी भाषेचं ज्ञान वगैरे ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे पहिलं तुम्हाला उद्योग निरीक्षकच्या बाबतीत समजलं, वयोमर्यादा ही पण आपण डिस्कस केली. त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की हे टंकलेखनच्या बाबतीत दिलेलं आहे, कर सहाय्यक आणि लिपिक या दोघांच्या बाबतचं. आता ह्याच्यामध्ये कर सहाय्यक आणि लिपिक ह्याच्यामध्ये टायपिंगचं सर्टिफिकेट कुठलं लागतं, हा लय जणांचा प्रश्न येतो. आता इथे काय दिलंय आपण एकदा समजून घेऊ. इथे दिलंय मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट हे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. तुम्हाला जर टॅक्स असिस्टंट इथे दिले कर सहाय्यक याचा जर फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे 2 टायपिंगचे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, मराठी आणि इंग्रजी. मराठी 30, इंग्रजी 40 हे दोन्ही आणि दिले इथे. आणि मुद्दाम लक्षात ठेवा, हे सर्टिफिकेट आवश्यक आहेत. जी मुलं फर्स्ट इयर सेकंड इयरला आहेत,
भविष्यात तुम्हाला स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करायचं आहे, आत्तापासून टायपिंग लावून घ्या. मराठी आणि इंग्रजी, मराठी 30 आणि इंग्रजी 40 असं सर्टिफिकेट काढून घ्या. तुम्हाला टॅक्स असिस्टंटसाठी दिलेलं आहे. आता क्लर्कसाठी काय दिलेलं आहे? क्लर्कसाठी दिलेलं आहे मराठी 30 दिले किंवा दिले इंग्रजी 40. एक लक्षात ठेवा, म्हणजे इथं क्लर्क जर तुम्हाला त्याचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी दोन्हीपैकी एक प्रमाणपत्र आवश्यक आहे. परंतु तुम्हाला टॅक्स असिस्टंट जर असेल त्याच्यात मराठी आणि इंग्रजी असे दोन्हीही प्रमाणपत्र आवश्यक आहेत. ही पॉईंट लक्षात ठेवा. याच्यासाठी मराठी 30 आणि इंग्रजी 40 आणि हा शब्द लक्ष द्या. आणि ह्याच्यासाठी जर आपण बघितलं तर मराठी 30 किंवा इंग्रजी 40 असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तुमच्याकडे एक सर्टिफिकेट असेल तुम्ही क्लर्कच्या जागा भरू शकता, आणि तुमच्याकडे दोन्हीही सर्टिफिकेट असतील तर तुम्ही या जागेसाठी अप्लाय करू शकता. हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण याच्यामध्ये एक समजून घेतली पाहिजे. यामध्ये एक गोष्ट दिलेली आहे बघा, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन जे असतील, त्याच्यानंतर अनाथ असतील, त्याच्यानंतर माजी सैनिक असतील, तुम्ही 2 वर्ष टायपिंग करून तुमचं सर्टिफिकेट करू शकता बरं का. म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट असण्याची आवश्यकता नाही, कोणाकोणाला सर्टिफिकेट लागणार नाही. यामध्ये सांगितलेलं आहे दिव्यांग, बरोबर. इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, बघा दिव्यांगाला, माजी सैनिकांना, त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे अनाथांना, ठीक आहे. तर यांच्या बाबतीत तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर 2 वर्ष सर्टिफिकेट काढा. तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजेच असं नाही आहे, तुम्ही नंतर 2 वर्षात ते करू शकता. ही त्याच्यामधली महत्त्वाची गोष्ट आहे, ठीक आहे. पुढे जर म्हणलं याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे, निवड प्रक्रिया आपल्याला माहिती आहे. ग्रुप सी त्याच्यामध्ये प्री आणि मेन्स असते. प्री 100ला असते, मेन्स 400ला असते. 200 पेपर असतात. तुम्ही अभ्यास करता हे तुम्हाला माहितच आहे, ठीक आहे. हे बघा, हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. पूर्व परीक्षा आणि 400 म्हणजे आपला सेम सिलेबस त्यामध्ये दिलेला आहे. मुख्य परीक्षेला प्रवेश आपल्याला माहिती आहे, त्याचा कट ऑफ लागत असतो, म्हणजे प्री होते. त्याच्यानंतर साधारणतः 3 महिन्याला त्याचा रिझल्ट लागतो, आणि पुढे एखाद्या महिन्यामध्ये त्याचा पेपर असतो. मेन्स होते, मेन्स नंतर 1-2 महिन्यानंतर रिझल्ट लागतो, आणि परत मग टायपिंगचं स्किल टेस्ट होतं, आणि नंतर फायनल लिस्ट लागते. पहिली प्रोव्हिजनल लागते, नंतर त्याच्यातून ऑप्टिंग आउट कोणी असेल तर फायनल मेरिट लिस्ट लागते. आता हा आयोगाचा क्रम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सध्या 8-10 महिन्यामध्ये, एखाद्या वर्षामध्ये ही प्रोसेस ते पूर्ण करतात, ठीक आहे. ह्यामध्ये सुद्धा ही सुद्धा गोष्ट तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी जी फी आहे ती फी पण दिलेली आहे, नेहमीप्रमाणेच आहे. 394 रुपये फी आहे ओपनसाठी. मागासवर्गीयांसाठी 294 आहे, आणि मग त्या ठिकाणी मुख्य परीक्षेसाठी हे आहे. माजी सैनिकासाठी फक्त 44 रुपये फी आहे, ठीक आहे. तर फी त्याच्यामध्ये अशी त्यामध्ये दिलेली आहे, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. 7 दिवसाच्या आधी हॉल तिकीट वगैरे ह्याच्या पण गोष्टी हे आहेत, ठीक आहे. तर अशी ही जाहिरात आपण बघितली. या सर्व जाहिरातीमध्ये काय काय पाहिलं आपण? ग्रुप सीची पूर्ण जाहिरात, म्हणजे सगळ्यात अगोदर 3 परीक्षा एमपीएससीनं लॉन्च केल्या. एमपीएससीनं त्याच्या तारीख डिक्लेअर केलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये राज्यसेवेची परीक्षा, त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये, डिसेंबरमध्ये बीची परीक्षा, आणि त्याच्यानंतर जानेवारीमध्ये सीची परीक्षा. आणि सीची जे फॉर्म आहेत ते फॉर्म उद्यापासून सुरू होणार आहेत, दुपारी 2 वाजल्यापासून 27 तारखेपर्यंत. लवकर फॉर्म भरून घ्या. लवकर सेंटर, त्याच्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते सेंटर मिळू शकतं. नंतर सेंटर पुणेसारख्या ठिकाणी, मुंबई अशा ठिकाणी सेंटर भेटत नाहीत, आणि भेटलं तरी लास्टला परत दुसरीकडे लांब नंबर येतात. त्यामुळे लवकर फॉर्म भरून घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जागा कमी आहेत, जागा जास्त आहेत, त्याच्यात कधीही पडू नका. फोकस अभ्यासाकडे राहू द्या. फोकस त्या ठिकाणी जे कमी आहे, जास्तीत जास्त रिव्हिजन करता येईल. जो पाठ अवघड आहे तो सध्या जास्त करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा. हे त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा टप्पा त्या सर्व प्रोसेसमध्ये करू शकतो, ठीक आहे. आणि सर्वांना विद्यादान अकॅडमीतर्फे सर्वांना बेस्ट ऑफ लक, सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच.